एक काम जे इमिजिएट बेसिसवर सगळ्यात पहिलं कोणतं व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं जे श्रीजयानं करावं? मला हे वाटतं की जलजीवन मिशन जे केंद्र सरकारने जी योजना आणली त्या योजनेला पूर्णत्वास नेण्याचं काम तिने केलं पाहिजे. मी स्वतः लक्ष घालून त्या योजनेवर. मी माणसं ओळखायला कमी पडलो, पण तिने माणसं ओळखली पाहिजे अशी माझी भूमिका आहे. पण असं काय म्हणतात तुम्ही माणसं नाही, ओळखायला फार बदललेलं आहे. त्यांच्यासाठी भरपूर केलं, काही माणसं बरोबर राहिली नाहीत. हे दुःख आहे मला या गोष्टी. तो ज्याच्यावर भरोसा ठेवला ते काही म्हणजे दगा दिला ह्याचं दुःख आहे. पण मग आता दग्याचं काय माफ केलं? नाही, सोडून आपलं काम करायचं. आपण राजकारणाचा भाग आहे. नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. क्विकहिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, छोकरा साबण आणि ग्रीन हार्वेस्ट या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. या विधानसभा निवडणुकीमध्ये चर्चा झाली ती राजकारणातल्या जनरेशन नेक्स्टची. अमित ठाकरे, सना मलिक, रोहित पाटील, युगेंद्र पवार या नव्या दमाच्या नव्या चेहऱ्यांकडे अनेक जण आशेनं पाहत होते आणि यातलंच एक प्रमुख नाव म्हणजे श्रीजया अशोकराव चव्हाण. गेली काही दशकं भोकर विधानसभा म्हणजे काँग्रेसच हे समीकरण जणू सेट झालं होतं. भोकर मतदारसंघ काँग्रेसचा की चव्हाणांचा याचं चोख उत्तर मतदारांनी या निवडणुकीत दिलं आणि श्रीजया चव्हाणांना विधानसभेत पाठवलं. आजोबा शंकरराव चव्हाण आणि वडील अशोकराव चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांची तिसरी पिढी आता राजकारणात सक्रिय झाली आहे. काँग्रेसचा हात सोडून भाजपत जाण्याचा निर्णय, मतदारसंघातल्या नागरिकांचा मतदारांचा विरोध, लोकसभेत नांदेडमध्ये भाजपच्या प्रतापराव चिखलीकरांचा झालेला पराभव आणि या सगळ्यामध्ये विधानसभेच्या रिंगणामध्ये असलेली लेक, ही लढाई अशोकरावांसाठी जेवढी प्रतिष्ठेची होती तेवढीच भावनिकही होती जी त्यांनी जिंकली आहे. राजकारणाचं बाळकडू जरी घरातच मिळालं असलं तरी या पुढची वाट श्रीजयांना स्वतः शोधायची आहे. स्वतःची जागा, स्वतःची ओळख स्वतः निर्माण करायची आहे. अर्थात या सगळ्यामध्ये वडील अशोकराव चव्हाण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असतीलच, पण वारशाला कर्तृत्वाची जोड देणं हे श्रीजयांसमोरचं मोठं ध्येय असेल. या पुढच्या प्रवासामध्ये अशोकरावांच्या श्रीजयाकडून काय अपेक्षा आहेत, निवडणुकीचा हा काळ वडील लेकीसाठी कसा होता, या राजकीय चर्चेसोबतच काही अराजकीय विषयांवरही अशोकराव चव्हाण आणि श्रीजया चव्हाण यांच्याशी संवाद साधूया. कट्ट्याला सुरुवात करूया. तुमच्या दोघांचंही स्वागत. नमस्कार. श्रीजया, खूप अभिनंदन. थँक्यू. धन्यवाद. कसं वाटतंय? आनंद वाटतंय. म्हणजे जे आजोबांनी केलं, वडिलांनी केलं, आईनी केलं, आज मला ते चान्स मिळालेला आहे की त्यांनी जेवढी मेहनत घेतलेली आपल्या मतदारसंघासाठी, मलासुद्धा मेहनत घ्यायची आहे, आपल्या मतदारसंघातल्या लोकांची मदत करायची आहे, त्यांच्या विकासात हात लावायचा आहे आणि त्यांना काय अजून नवीन घेऊन आणू शकू त्याच्यावर भरपूर प्रयास करायचे आहेत. अशोकराव, जेव्हा तुम्ही पहिली निवडणूक लढला त्यावेळी तुमचं काय वय होतं? मी जेमतेम 26 वय असेल माझं वय. आणि ती निवडणूक शंकररावांसाठी कशी होती? ते शंकरराव चव्हाण साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री झाले होते आणि त्यांची जागा रिक्ताना ती लोकसभेमधून राजीव गांधी पंतप्रधान होते आणि त्यांनी चव्हाण साहेबांना इथे निलंगेकर साहेबांचा राजीनामा झाला आणि त्यानंतर चव्हाण साहेबांना इथे मुख्यमंत्री म्हणून पाठवलं. त्यानंतर त्यांच्या जागेवर त्यांनी मला पोटनिवडणूक झाली लोकसभेची आणि मी त्या निवडणुकीत उभं राहिलो आणि जवळपास 1 लाखापेक्षाही जास्त मताधिक्याने त्यावेळेस निवडून आलो होतो. अर्थात त्यावेळेसुद्धा राजकीय डावपेच होतेच. शेतकरी संघटना विरोधामध्ये, प्रकाश आंबेडकर विरोधामध्ये, स्थानिक विरोधक पक्षांतर्गत विरोधक ते विरोधच होतेच. परंतु त्याही परिस्थितीमध्ये नांदेडच्या लोकांनी मला साथ दिली आणि चांगल्या मताधिक्याने मी त्यावेळेस, कारण ते मोठं चॅलेंज यासाठी होतं कारण मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आणि त्या मतदारसंघामध्ये त्यांचा मुलगा उभा, तेव्हा जिंकून येणं हे यायचंच होतं आणि फार मोठं चॅलेंज होतं. पण त्यावेळेस लोकांनी साथ दिली आणि मी निवडून आलो त्यावेळेस. म्हणजे आपण जर कंपॅरिझन केलं तर तुम्हाला त्यावेळेला 26 वर्षाचा मुलगा म्हणून निवडणूक, वडील मुख्यमंत्री आणि त्याचं टेन्शन, आणि आता मुलीचं वडील म्हणूनचं टेन्शन, कुठलं टेन्शन जास्त जीवघेणं होतं? म्हणजे ती माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक होती. शंकरराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री म्हटल्यानंतर एकाच मतदारसंघात त्यांना थांबता येत नाही. पोटनिवडणूक जरी असली त्यांना राज्याचा कारभार पाहायचा होता आणि तेव्हा त्यांनी माझ्यासाठी वेळ दिला, पण तेवढा वेळ ते देऊ शकली नाहीत. पण राग आला होता की अरे काय माझा पहिली निवडणूक आहे? नाही, राग नव्हता.
जिम्मेदाऱ्या अधिकच्या होत्या मला जाणवत होतं, पण कार्यकर्ते खूप होते. आता मुख्यमंत्री म्हटल्यानंतर कार्यकर्ते कमी नसतेच, कुठलाही मुख्यमंत्री असो. त्यामुळे लोक खूप होते, कार्यकर्ते होते, आमदार होते आणि सर्वांनी मिळून त्यावेळेस मदत केल्यामुळे ती सीट चांगल्या पद्धतीने आली. पण नॅचरली पहिलंच इलेक्शन असल्यामुळे टेन्शन होतंच मला, कारण माझ्या आयुष्यातली पहिली निवडणूक होती आणि एकीकडे जिंकणं हा एक जिंकायचंच होतं आणि त्यामुळे हे सगळं मला डोळ्यासमोर चित्र होतं माझ्या आणि पण जमलं ते त्यावेळेस. आता या वेळेला श्रीजयाची पहिली निवडणूक होती आणि तिलाही जिंकवायचंच होतं, तर या वेळेचं टेन्शन कसं कसं असतं खांडेकरजी, मोठं बॅनर असलं की ते फार काळजी घ्यावी लागते. जसं म्हणजे चित्रपटात पहा, टेलिव्हिजनवर बघा, कुठल्याही क्षेत्रामध्ये मोठं बॅनर असलं, मोठं नाव असल्यावर ते बॅनर पुढे यशस्वी झालं पाहिजे. हे फार मोठं, मग ते राज कपूरचं RK स्टुडिओचं बॅनर असो किंवा मग ते शरद पवारांचं त्यांचं बारामतीचं बॅनर असो किंवा शंकरराव चव्हाणांचं नांदेडचं बॅनर असो किंवा ABPचं बॅनर असो, कुठलंही बॅनर असलं की ते मोठं बॅनर असल्यावर ते टेन्शन जास्त असतं. सिनेमा चालला तर चांगली गोष्ट आहे, नाही चालला तोही प्रॉब्लेम असतो. त्यामुळे ते बॅनर यशस्वी करण्याकरता खूप मेहनत घ्यावी लागते आणि त्याचे फायदे असतात, तोटेही असतात. मोठं बॅनर असल्यानंतर आपोआप त्याला एक मानणारा वर्ग असतो, एक चाहता वर्ग असतो, एक असतोच, पण त्याच्या विरोधात तेवढेच लोक असतात. त्यामुळे ह्या सगळ्यातून मी गेलेलो आहे आणि त्याच्यामुळे ही काळजी घ्यावी होती. बा आपलं बॅनर मोठं आहे तर शेअर व्हॅल्यू एकदम जी कधी मोठी वाढते आणि कधी झटकन पडते, असं काही व्हायला नको, एवढी काळजी घ्यावी लागते. पण तुमचं बॅनर तर चाललं, पिक्चर तर आता चालला झाला, हिट झाला Yes. picture. पण राज्यात पिक्चर हिट झालेला आहे. पण म्हणजे त्या अर्थानं ताण होता की म्हणजे आता निकाल आल्यानंतर असं वाटतं की अरे फारच सोपं होतं ही भाजपसाठी. निवडणूक तशी नॉर्मल नव्हती. माझ्यावर पूर्ण अटॅक, काँग्रेसचा पूर्ण अटॅक माझ्यावर होता. रेवंत रेड्डींकडे, जे की आपले तेलंगणाचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे फक्त आणि फक्त भोकर विधानसभेची जबाबदारी, 2 मंत्री मतदारसंघात बसून त्यांचे आणि प्रचंड पैसा, अशा पद्धतीने ती फोकस करून मला अटॅक माझ्यावर झालेला आहे. हे जगजाहीर आहे, लपून काहीच नाही. आणि त्यामुळे ते फेस करत होतो मी. मला जाणीव होती आणि मला कल्पनाही होती काँग्रेसची काय एजंट, कारण मी काँग्रेसमध्ये इतके वर्ष काढली असल्यामुळे मला कल्पना होती काय होणार आहे. पण तेलंगणातून फोकस सर्व हा माझ्यावर होता. पण ठीक आहे, मी ते फेस केलं आणि माझ्या पद्धतीने लोकांनी मला साथ दिली, फायदा झाला याचा, लोकांनी साथ दिली मला. पण आता तुमची पहिली निवडणूक आणि श्रीजयाची पहिली निवडणूक, या 2 निवडणुकांमध्ये तुम्हाला काय म्हणजे कशी बदलली निवडणूक, काय तुम्हाला दिसतं? त्यावेळेस कसं आहे की समीकरणं वेगळी होती. एकेवेळेस त्यावेळेस अधिक लोकांचा भर कामावर होता. तर मी या मतदारसंघात प्रचंड काम केलेलं आहे, पण फक्त कामच चालतं असं नाही आहे. आता सोशल मीडियावर होणारा प्रचार, तिथे चालणारा अपप्रचार आपल्याबद्दल, एक तरुण वर्गाच्या वेगळ्या अपेक्षा आणि ज्या मंडळींना मीच मोठं केलं माझ्या कार्यकालामध्ये तेच माझ्या विरोधात उभे होते, सगळं हे गणित होतं एकंदरीत. त्यामुळे हा फरक तसं काय म्हणजे विरोधक हा काही नौका नव्हता मला, विरोधक मला कल्पना होती. परंतु त्यावेळेस कसं होतं की त्या 75 त्या एक म्हणजे पहिली लोकसभेची निवडणूक, पोटनिवडणूक मी जिंकलो, त्यावेळेस विरोधक हे विरोधी पक्षातलेच होते. यावेळेस विरोधक जे आहे ते आपणच मोठे केलेले विरोधक होते. त्यामुळे तुम्ही विरोधकात जाऊन बसलात, हा झाले ते तिकडेच आहे. बरोबर, ती गोष्ट बरोबर आहे ना. मी त्यांना दोष देत नाही. मी एका काही कारणास्तव माझा निर्णय घेतला आणि तो निर्णय मला यशस्वी पण आता तुम्हाला एकदम आनंद वाटत असेल ना की आपण घेतलेला निर्णय आत्ता बरोबर आला? नाही, मला पहिल्यापासूनच कॉन्फिडन्स होता की माझा निर्णय हा अचूक आहे, चुकलेला नाही आहे. आणि लोकांना कसं झालं, लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर चांगले चांगले लोक जे भाजपमधून पुन्हा काँग्रेसमध्ये गेले. लोकांना वाटतं हे आता मताचं समीकरण, जे सामाजिक समीकरण जे लोकांनी अनुभवलं, लोकांना वाटतं की आता हे समीकरण असंच राहणार आहे. पण आपण म्हणजे मी अनुभवाने सांगतो की लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीमध्ये महाराष्ट्राने नेहमी फरक केलेला आहे. जे लोकसभेला घडतं तेच विधानसभेला घडेल असं काही घडलेलं नाही. तुमच्या मतदारसंघांना तर उदाहरण घालून दिलं. नांदेड लोकसभेचा निकाल वेगळा आणि नांदेडच्या लोकसभेला मी जेव्हा 2019 मध्ये उभं होतो त्यावेळेस माझी त्या मतदारसंघात 1.5 जेमतेम 5,000 होती. आता लोकसभेला जी मला नंतर मी उभं राहिलो विधानसभेला काँग्रेसकडूनच, तर ती लीड 98,000 पर्यंत गेली. म्हणजे 3 महिन्यातच फरक 98,000 झाला. आता सुद्धा तसंच आहे. लोकसभेला या मतदारसंघामध्ये फारच कमी लीड होती. आता जर पाहिलं तर जवळपास 39-40,000 लीड होते. नाही, आणि एकूण जर बघितलं तर लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार निवडून आला, पण विधानसभेचे जर आपण त्या लोकसभेतले सगळे जर मतदान घेतलं तर जवळपास 1.5-2 लाखाचं लीड भाजपच्या उमेदवारांना आहे एकत्रितपणानं जर बघितलं तर. पण त्याच लोकांनी लोकसभेला मात्र काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून दिलं. आता कालच्या पोटनिवडणूक. असं आहे की बघा, उमेदवारावर फरक असतो. म्हणजे
मला जी मतं मिळतील ते दुसऱ्या उमेदवाराला मिळेल असं मानायचं कारण नाही. पहिली गोष्ट म्हणजे आपलं चुकतं बऱ्याचशा गणित असं आहे की त्या मतदारसंघात मतं मला मिळाली तीच मतं हिला मिळतील किंवा हिला मिळाली तीच मतं माझ्या घरच्या अजून कोणाला मिळेल किंवा दुसऱ्याला मिळेल, हे समीकरण चालत नाही. प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल मेरिट जे आहे उमेदवाराचं ते निश्चितच लोक समजतात की हा उमेदवार कशाला पाहिजे, कोणाला द्यायचं. लोकांनी मला सांगितलं साहेब या मतदारसंघामध्ये तुमच्याच कुटुंबातलं कोणतरी आम्हाला पाहिजे, आम्हाला दुसरं देऊन काय करायचं आम्हाला, हा एक कन्सिस्टंट विचार अनेकांच्या मनामध्ये होता. परंतु सामाजिक समीकरणं, मराठा आंदोलन आणि अनेक बाकीचे विषय होते, समज गैरसमज निर्माण करून देण्याचा प्रकार होता, सोशल मीडिया विरोधात बराचसा चालवला, असंही घडलेलं आहे. परंतु समीकरणं प्रत्येक निवडणुकीचे उमेदवार टू उमेदवार फरक पडतो हे निश्चित आहे. श्रीजय, बऱ्याचदा जेव्हा तरुण मुलं उभी राहतात इलेक्शनला तेव्हा त्यांना की आता ह्या भागाचा विकास झाला नाही आहे, तो विकास करण्यासाठी मला निवडून द्या असं प्रचारात मुख्यत्वे म्हटलं जातं. तुझ्या बाबतीत तो काही प्रश्नच नव्हता, कारण वर्षानुवर्ष मतदारसंघ, त्यामुळे हा तर एक महत्त्वाचा मुद्दा उमेदवाराच्या प्रचाराचा गेला. मग काय प्रचार केला? प्रचार भरपूर काय केलंय. विकास तर भरपूर झालेला आहे, साहेबांच्या काळात म्हणावं, भाभीजींच्या काळात म्हणावं, पण त्याच्यावर मला असं वाटतं विकास तर झालेला आहे, पण त्याच्यावरून पुढे आपण आपल्या मतदारसंघात काय नवीन घडवून आणू शकतो त्याच्यासाठी मला वाटलं की आता रोजगार संदर्भात काहीतरी करायला पाहिजे किंवा शिक्षणासंदर्भात काहीतरी करायला पाहिजे. मला शिक्षणावर जास्त कॉन्सन्ट्रेशन माझं वाटतं की जिल्हा परिषदच्या शाळा चांगली व्हायला पाहिजे. तिकडे प्रत्येक स्टुडंट जे निघणार बाहेर त्यांना एक चांगली अपॉर्च्युनिटी मिळायला पाहिजे की त्यांना चांगले एक रोजगार संधी मिळायला पाहिजे. त्याच्यासाठी मला असं वाटलं की हे सगळे मुद्द्यावर मी जास्त फोकस केलं प्रचारात. पण आपण आमदार व्हायचं, आपण राजकारणात जायचं, हे नेमकं कधी, कसं, कुठून, कसं, कधी आलं? म्हणजे ते कधी वाटायला लागलं की अरे नाही आपण आपल्या पप्पांची आणि भाभीजींची गादी आपल्यालाच चालवायची आहे, आता त्यांच्यानंतर आपण करायचं राजकारण? हे एक भरपूर मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण मागच्या लोकसभेपासून जेव्हा गावोगावी फिरायला लागलो, लोकांशी भेटायला लागलो, बोलायला लागलो, तेव्हापासून जरा कळायला लागलं की राजकारण काय आहे आणि आमच्या कुटुंबांनी किती काय आपल्या मतदारसंघातल्या लोकांसाठी दिलेलं आहे. आणि जेव्हा त्यांच्याकडनं तो कनेक्ट आम्हाला कळाला, मला जाणवलं की ते आपल्या मतदारसंघातलेच लोक नाहीत, ते आपल्या कुटुंबातला एक भाग आहे. त्यांच्याबरोबर त्यांच्यासाठी, त्यांच्या विकासासाठी म्हणावं किंवा त्यांच्या हितासाठी म्हणावं, आपल्याला सुद्धा पुढाकार घ्यायला पाहिजे. आणि तसंच माझ्या बहिणीने आणि आम्ही दोघांनी असं मनात विचार केला की कुठलंही कसंही आम्हाला चान्स मिळाला तर आम्ही लोकांची मदत कसं करावं. आणि मग ह्यांची दोघांची तळमळ पाहिली आणि भरपूर कामं केलेले पाहिले आणि मग असं मनात आलं की चला आता ह्यांच्यासोबत जरा मदत करायला जायला पण पाहिजे. त्यांचे आता इतके वर्ष काय हाल होत असतात राजकारणामध्ये बघितले होते ना. हं? राजकारणामध्ये म्हणजे काही ते बाहेरून पुढे बघणाऱ्यांना हाल अजून व्हायला नको त्यामुळे. बरं, तुमच्या दोघींमध्ये कसं ठरवलं की कुणी इलेक्शन लढायची? काय छापा असं केलं, छापा काटा? मग नाही बाबांनी पण नाही. म्हणजे आम्ही जसं ॲज अ फॅमिली जेव्हा बसतो बोलतो तर जास्त ब्रेकफास्टला भेटतो किंवा डिनरला भेटतो. आणि ब्रेकफास्ट आणि डिनर टेबलला मतदारसंघातलेच गप्पा असतात की आज भोकरला हे झालं, आज इकडे हे झालं, आज इकडे ते झालं. पण जास्त बघायला गेलं तर माझी बहीण खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे, ती डिप्लोमॅटिक नाही आहे. आणि कदाचित ह्या प्लॅटफॉर्मवर तशी व्यक्ती, हा गुण कुणाकडनं आला? भाभीजींकडनं आला का अशोकरावांकडनं आला डिप्लोमॅटिक असण्याचा? शंकरराव चव्हाण साहेबांकडनं आला. तर मग त्यामुळे असं झालं की मी ह्या फील्डमध्ये जास्त कम्फर्टेबल राहील, त्यामुळे असं ठरलं आमचं. खरं तर ना श्रीजय, शंकररावांची ख्याती ही होती की ते भयंकर स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. म्हणजे त्यांच्यासारखा स्ट्रेट फॉरवर्ड नेता महाराष्ट्रात त्या काळामध्ये नव्हता. त्यामुळं बहुतेक अशोकराव कुणाकडे आलं हे डिप्लोमॅटिक होणं, वागणं? कोण आहे तुमच्या दोघांपैकी? नाही असं कोण म्हणजे मी माझ्या मिसेसचं म्हणतात तुम्ही. नाही असं आहे की आम्ही जीवनामध्ये जे अनुभव गेल्या 25-30 वर्षात घेतले, शंकरराव चव्हाणांचा जो कार्यकाळ होता तो फार वेगळा होता आणि एक नैतिक अधिष्ठान होतं. त्यांच्या वेळेस खूप कठीण होतं काम, त्यावेळेस सोपं नव्हतं. आणि त्यांची सवय म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड तुम्ही म्हणायसारखं म्हणजे जे बोलायचं ते कणखरपणे स्पष्टपणे बोलणारे ते व्यक्ती होते. बऱ्याच लोकांना त्याचा स्वभाव आवडला नाही. राजकारणामध्ये आजही मला केंद्रामधले भाजपची मंडळी भेटते ना, केंद्रातले जे सिनियर नेते भेटतात,
ते म्हणाले तुमच्या वडिलांचं फार मोठं नाव होतं, ही वॉज अ बिग पर्सन. हे ज्यावेळेस मी त्यांच्या भाजपच्या मंडळीकडून ऐकतो ना, खूप समाधान वाटतं की त्यावेळेसचा कार्यकाळ त्यांनी जो अनुभवला किंवा ज्या पद्धतीने त्यांनी स्पष्टपणे भूमिका त्यावेळेस घेतलेली होती. त्यांचं व्यक्तिगत काहीच नव्हतं आणि महाराष्ट्राच्या अनेक विषयावर त्यांनी सडेतोड भूमिका घेऊन बऱ्याचशा मोठ्या सगळ्याला हो हो करायचा हा त्यांचा स्वभाव नव्हताच. आणि त्यांच्या ह्याच्यामुळे बरेचसे लोक दुखवायचे, पण दुखावले गेले, त्यांना नाराजी पत्करली. परंतु शंकरराव चव्हाण हे त्यांना माहिती होतं की व्यक्तिगत काही बोलत नाही आहे, ते त्यांच्या मराठवाड्यासंदर्भात म्हणा, महाराष्ट्रासंदर्भात म्हणा, जे काही महत्त्वाचे त्यांचा पूर्ण फोकस त्याच्यावर होता, दुसरं काहीच नव्हतं आयुष्यामध्ये. त्यांनी जो फोकस पण हा जो त्यांचा गुण होता तो तुम्ही जाणीवपूर्वक असं करायचं नाही असं ठरवून घेतला? नाही, तसं नाही आहे. शंकरराव चव्हाणांचे गुण निश्चितच आम्हाला आजही प्रेरणा स्ट्रेट फॉरवर्ड आहात तसे त्यांच्यासारखे नाही. आम्ही निश्चितच मान्य करेन, तसं स्ट्रेट फॉरवर्ड बिलकुल मी स्वतःला म्हणणार नाही. परंतु प्रॅक्टिकली भूमिका घ्यावी लागते. हल्ली सगळ्याशीच भांडणं घेता येत नाहीत, बऱ्याचशा गोष्टी पटत. राजकारणामध्ये तुम्ही पहा, 3 पक्ष सरकार आहे. काँग्रेस असताना सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचं सरकार होतं. बऱ्याचशा वेळेस काही गोष्टी पटायच्या, काही गोष्टी पटायच्या नाहीत, परंतु सरकार चालवायचं म्हटल्यानंतर पटून घ्यावं लागतं. अशीच परिस्थिती आज आहे, तशीच आहे ना. असं आहे की व्यक्तिगत काही नाही आहेत, पण बरेचसे विषय आपल्याला पटत नाहीत किंवा आपल्याला वाटतं की चुकतं आहे ह्या गोष्टी. परंतु काही ठिकाणी लाईफ इज फुल ऑफ कॉम्प्रोमाइज ज्याला म्हणतो ना आपण, एक रिझनेबल पद्धतीने कॉम्प्रोमाइजेस आयुष्यामध्ये घ्यावं लागतात. आणि डिप्लोमॅटिकली एखादी गोष्ट तोंडावर नाही म्हणण्यापेक्षा ठीक आहे, बघूया काय करणं शक्य आहे, हा त्यातला मार्ग आहे. त्यामुळे मला वाटते की हाच आजच्या राजकारणामध्ये आणि त्यावेळेच्या राजकारणात फरक आहे. आणि आज हेच चाललंय, बाकी काय आहे. आज राजकारणात खूप पैशाचा वापर इतका बेसुमार झाला आहे की सर्वसामान्य आता कोणी निवडणुकीच्या मैदानाकडे बघू पण शकत नाहीत, म्हणजे विचार पण मनात आणू शकत नाही, तशी स्थिती आहे. तुमच्या पहिल्या निवडणुकीच्या वेळची स्थिती आत्ताची, मधल्याही काळामध्ये तुम्ही खूप निवडणुका लढल्यात, पण हे जे आत्ताचं स्वरूप आहे फार बदललेलं आहे. लोकांच्या अपेक्षा खूप वाढलेल्या आहेत. आपण किती करू शकतो याला मर्यादा आहेत. खूप म्हणजे परिस्थिती राजकारणाचा सोपं राहिलेलं नाही आहे. म्हणजे म्हणेल मी तर सामान्य कार्यकर्त्याला निवडणूक लढणं सोपं राहिलेलं नाही. पण मी अशोकराव अशी अनेक कुटुंब बघितली की जे म्हणतात की आता मुलांनी आमच्या नको राजकारण, इतकं आता अवघड झालेलं आहे. तर तुम्ही असा सल्ला किंवा तुम्ही असा विचार केला नव्हतात का? मला हे सांगा, आज जे आम्ही घडवलं आहे, मी काय अर्थात ती काही आमची जागीर आहे असं मी म्हणणार नाही, पण गेल्या 50 वर्षात जे घडवलं, खूप मोठं घडवलं आहे सगळं आम्ही. मतदारसंघ जे आहे, अनेक लोकांनी बऱ्याचशा उपमा त्याला दिल्या, बऱ्याचशा लोकांनी टीका आमच्यावर केली, आणि हे स्थानिक नाहीत किंवा अमुक तर बऱ्याचशा पद्धतीने त्या श्रीजाच्या विरोधात सुद्धा प्रचार झाला. पण मला सांगा, जे आम्ही गेल्या 50 वर्षात घडवलं असं सोडून देऊ का? आज जे ब्रँड नेम म्हणा किंवा जे आम्ही काम केलेलं आहे, जे घडवलेलं आहे, त्याला कष्ट आहेत 50 वर्षाची. वडिलांनी कष्ट केले, त्यानंतर आम्ही पब्लिक लाईफमध्ये आलो, लोकांनी आम्हाला स्वीकारलं म्हणून मी इथपर्यंत आलो. नंतर ही परीक्षा पास केली त्याची, हिला काय आम्ही थोपलं नाही, लोकांच्यावर आम्ही थोपवलं नाही. तिला उमेदवारी मिळाली, ती निवडून आली म्हणून ती या ठिकाणी आज आहे. नाही, पण माझा प्रश्न वेगळा आहे. माझा प्रश्न असा होता की आत्ताचं जे राजकारण आहे त्यामुळे बऱ्याच राजकारण्यांना असं वाटतं की आपल्या मुलांनी आता त्याच्यामध्ये नको जायला. तर सगळ्याच असं म्हटलं तर मग चांगली पिढी किंवा नवीन मुलं आता सगळं असं की जनरेशनल चेंज आहे हा सगळा. राजकीय क्षेत्रात सुद्धा एक फार आमूलाग्र बदल दिसू लागला आहे. नवीन जनरेशन आलेले आहे, त्यांचे विचार वेगळे आहेत, कामाची पद्धती वेगळी आहेत. आपण जर ह्यांना प्रमोट नाही केलं तर कोणाला प्रमोट करायचं उद्या? म्हणजे आपल्याच घरचे असं म्हणत नाही मी, राजकीय क्षेत्रामध्ये जो कोणी निवडून येईल असं की हिला सुद्धा ही परीक्षाच होती ना हिची. आयुष्यामध्ये पहिलं इलेक्शन, ती पास झाली म्हणून शी हिअर, नसती तर मग कदाचित दुसरं कोणी आलं असतं. पण श्रीजया, परीक्षा झाल्यानंतर किती खात्री होती का नर्वसनेस होता? नर्वसनेस म्हणू नाही शकत मी, पण एक धाकधूक, पॉझिटिव्ह नर्वसनेस, चांगली नर्वसनेस होती की आता परीक्षा संपलेली, आता रिझल्टची वाट जे बघायची आहे, 3 दिवसाची जी वाट होती. 20 तारखेला मतदान केलं, त्या दिवशी सुद्धा धाकधूक होती. आणि मग 23 तारखेला रिझल्ट डिक्लेअर होणार होते. पण आदल्या दिवशी झोप लागली? आम्ही रात्रभर गप्पा मारत बसलो. दोघे झोपला नाहीत. असं आहे, पण सांगतो अजूनही झोपेमध्ये वाटतं की तिथे मतदान कमी झालं. अजूनही त्याचा जो हँगओव्हर म्हणतो ना, तो प्रत्येक इलेक्शनला एक हँगओव्हर असतो. म्हणजे आता 23 तारखेला रिझल्ट लागून गेला, काल शपथही झाला मुख्यमंत्र्यांचा, अजूनही डोक्यामध्ये कुठे अरे इकडे मतदान कमी झालं, तिथे माणसं गेली नाहीत, काय प्रॉब्लेम काय झाला, हे अजूनही हँगओव्हर हळूहळू कमी होत चालला आहे, पण हा जरूर चालू आहे. मला आम्ही शुअर
की प्रत्येक जी काही लोक निवडणूक लढवली आहेत ना, प्रत्येक डोक्यामध्ये त्यांना चालूच असणार. कारण तो 2 महिन्याचा कालावधी जो गेला, प्रचंड प्रेशर होतं. एवढी गावं कव्हर करायची, हे विषय आहेत, अटॅक असा सुरू आहे, अमुक चालू आहे, तमुक चालू आहे, प्रचंड प्रेशर होतं. नाही, जिंकणाऱ्यांच्या मनामध्ये इतकं असेल तर जे बिचारे हरलेले आहेत त्यांच्या डोक्यामध्ये तर काय चाललं असेल आता. तसंच आहे, सगळ्यांना आहे, सगळ्यांच्या मनामध्ये तीच अवस्था आहे. अजूनही सांगतो मी तुम्हाला. तर काही हे सगळं जे लाईफ आहे ना, हे सगळं फारच वेगळं विश्व आहे. म्हणजे एवढं सोपं नाही आहे. म्हणजे इथपर्यंत यायला आता शी जाऊन मी त्याला म्हटलं, ही तुझं पहिलं इलेक्शन आहे, मी आज सपोर्टिव्ह मूड म्हणजे मी त्याला म्हटलं तू प्रचार कर, मी मॅनेजमेंट माझ्याकडे दे. म्हटलं मॅनेजमेंट मी बघतो निवडणुकीची पूर्णपणे, गाड्या घोड्या यंत्रणा माणसं प्रचार, तू फक्त जाऊन तुझं तू काम कर. तर तिला आज प्रेशर, मॅनेजमेंटचं प्रेशर अंगावर काहीच नव्हतं. इलेक्शन 2 भाग पकडतो मी, एक प्रचाराचा भाग आहे, पॉलिटिकल भाग ज्याला म्हणून, आणि दुसरा मॅनेजमेंटचा आहे. तर तिला म्हटलं तू ह्या इलेक्शनला तुला मॅनेजमेंट चिंता करायची गरज नाही, पण पुढच्या इलेक्शनला दोन्ही सांभाळायला लक्षात ठेव म्हटलं. पुढच्या वेळेस मी कदाचित एवढा सक्रिय असेल नसेल सांगता येत नाही म्हटलं, पण पुढची इलेक्शन पुढच्या वेळेला तुम्हीच बघायचे असणार. पण मग श्रीजया कसा केला प्रचार? रोज किती वेळ जायची बाहेर? किती सकाळी? आम्ही सकाळी 7 किंवा 8ला निघायचे आणि संध्याकाळी 10-10:30ला आमचं लास्ट संपायचं. 11 वाजायचे किंवा 12 वाजायचे घरी यायला परत. आणि दिवसातून 5-6 गावं म्हणावं, किंवा मोठे गाव असले तर 5-6 गाव, छोटे गाव असले तर 7-8-9-10 असे गावं करायचो रोज. आणि मी असं एकही गाव सोडलं नाही जिथे मी व्हिजिट दिली नसेल, कारण काय मी सुद्धा नवीन होते. मला सुद्धा लोकांचं काय मनात आहे, त्यांच्या डोळ्यातनं बरंच काय कळतं. तर त्यांच्या मनात काय आहे आणि मी त्यांच्या मनात बसले की नाही हे बघायचं होतं. आणि जिथे 70 मतदान सुद्धा असेल तिथे सुद्धा जाऊन आले मी. पण यापूर्वी अशोकरावांच्या प्रचारामध्येही तू असायचीस, तर कमळावर शिक्का मारा असं म्हणताना हाताऐवजी कधी काय उलटी गडबड वगैरे झाली? लोकसभेत थोडीफार झालेली. लोकसभेत तेवढं सवय नाही झालेलं, पण नंतर विधानसभेत थोडंफार सवय झाली. या इलेक्शन मधला सगळ्यात परीक्षा बघणारं काय होतं? म्हणजे खूप ज्याचा त्रास झाला असं काय होतं? मला त्रास नाही झाला काही असं म्हणजे काही टीका कोणती की ज्याच्यामुळे अस्वस्थ व्हायला झालं? मी या सगळ्या गोष्टींवर जास्त कॉन्सन्ट्रेट नाही केलं. बघितलंच नाही. मला असं होतं की पॉझिटिव्हली आपल्याला पुढे जायचं आहे. गावात जेव्हा शिरलो तेव्हा त्यांच्यासाठी काय चांगलं करू शकू, त्यांच्यासाठी काय चांगलं झालेलं आहे त्यांना ती जाणीव करून देणं. आणि कदाचित मला ती गरज पडायची पण नाही त्यांना सांगायला, कारण की तेच मला सुरुवातीला सांगायचे, नाही साहेबांनी आमचे हे कामं केलेत, भाभीजींनी आमचे हे कामं केलेत, पण हे सुद्धा कामं आहेत. आणि पुढे जर आपल्याला संधी मिळाली तर आपल्याकडनं ती अपेक्षा आम्ही ठेवतो. मग तेव्हा नंतर कळायला लागलं की नाही, लोकांना आमच्या कुटुंबावर विश्वास आहे की आमच्या कुटुंबानी कधी खोटं बोललं नाही. जे आम्ही प्रामाणिकपणे करू शकतो, जे त्यांच्यासाठी करून देऊ शकतो, ते आम्ही आमच्या शब्दावर ठाम राहिलो. त्यामुळे ते त्यांचं मनातली जी गोष्टी आहे ते आम्हाला सरळ बोलायचे. आणि तेव्हा गावात प्रचार करताना किंवा असं काय अडचण नाही वाटली मला. अच्छा, मला खरं तर श्रीजया हा प्रश्न विचारायचा आहे की तुझे बाबा माजी मुख्यमंत्री, आजोबा माजी मुख्यमंत्री, आता जेव्हा तू विधानसभेत पाय ठेवशील, प्रवेश करशील, तेव्हा काही ध्येय आहे का मनात की मला इथपर्यंत जायचं आहे? किंवा अर्थात ते पूर्ण होईल नाही होणार वेगळं, पण आपण काहीतरी ठेवतो ना की मला इथपर्यंत जायचं आहे, असं काही मनात ठेवलंय काही? थोडक्यात तुला आज जाताना आधी मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री असं काही स्वप्नात यायला सुरुवात झाली? कालच मुख्यमंत्री शपथ घेतली. आता त्यामुळे तिला मला वाटते की तिची सुरुवात आहे राजकीय क्षेत्रामध्ये. पहिली एक चांगली, म्हणजे मी तिच्या वतीने म्हणणार नाही, पण मला जे दिसतं आहे की एक राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये सुरुवात तिने केलेली आहे. जस्ट द बिगिनिंग. म्हणजे कॉलेज सोडलं, लॉ केलं, काही दिवस मुंबईमध्ये थोडंफार काम केलं, जॉबही थोडा केला, आणि आता ती राजकीय क्षेत्रामध्ये ती जबाबदारी घेऊ लागलेली आहे. त्यामुळे सुरुवात आहे, हळूहळू इंटरेस्ट डेव्हलप होईल. विषय एक तर पहिल्यांदा मला वाटतं की सगळ्यात मेजर फोकस असला पाहिजे मतदारसंघातले जे विषय आहेत ते खूप पुढे न्यायचे आहेत. बरेचसे विषय आहेत, मी पाहतोय कामं. मी गेल्या 20-25 वर्षात चिकार काम केलं मतदारसंघात, पण तरीसुद्धा काही ना काही राहिलेलंच आहे. असं म्हणत नाही की 100% अचिव्हमेंट कुठल्याच निवडणुकीमध्ये सर्वच काम झालं असं दावा कोणी करू शकत नाही. उर्वरित कामाला गती द्यायची आहेत. काही ठिकाणी पाण्याचे प्रश्न आहेत, काही ठिकाणी सिंचनाचे प्रश्न आहेत, काही ड्रिंकिंग वॉटरचे प्रॉब्लेम काही ठिकाणी आहेत, रस्त्याचे विषय आहेत. म्हणजे रुटीन विषय आहेत, पण त्या विषयावर जर लक्ष केंद्रित अधिक करावं लागेल. मला वाटतं या पुढच्या 3-4 वर्षामध्ये
त्याला मतदारसंघ पूर्णपणे समजून घ्यावा लागेल, लोक समजून घेण्याची गरज आहे. कारण आता नेक्स्ट जनरेशन, आता मी पाहतो आहे 18 ते 30 वयोगटातली जो वर्ग जो आहे त्याचं सगळं वेगळाच विषय आहे. त्यांचे विषय वेगळे आहेत, त्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत, त्यांची थिंकिंग प्रोसेस वेगळी आहे. तर तिने सांगितल्याप्रमाणे एम्प्लॉयमेंट हा मेजर विषय आहे. तर आम्ही त्याच्यावर फोकस करतो की नेक्स्ट याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या बाबतीमध्ये काय करायचं, प्लेसमेंट लोकांचे कसे करायचे, रोजगार मेळावे घ्यायचे, हे आमचं एक ठरलेलं आहे. म्हणजे जे पोल प्रॉमिसेस आम्ही केलेले आहेत त्याच्यावर फोकस करायचं आहे. मग 3-4 वर्षामध्ये ती आपोआप डेव्हलप होईल, नंतर संधी कुठे ना कुठे मिळेलच ना. नाही, यांनी हे तर आता सांगितलं काय करायचं त्याच्याबद्दल, काय नाही करायचं असं त्यांनी सांगितलं. काय काय नाही करायचं त्याची लिस्ट दिली आहे. नाही 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 आपोआप शिकेल सांगायची गरज नाही. नाही, पण मला आता ना हा जो काळ होता सगळा प्रचाराचा, त्याच्यात तू भरपूर भाषणं दिली असतील, भाषणं केली असतील, आणि मग 23 तारखेला निकाल लागला. या सगळ्या कालावधीत भाभीजी आणि बाबांकडनं सगळ्यात मोठी शाबासकी कोणत्या दिवशी मिळाली, काय केलं म्हणून मिळाली, भारी भाषण झालं म्हणून मिळाली, निकाल लागल्यावर मिळाली? रोजच शाबासकी भेटायची, आईकडनं तर रोजच भेटायची. बाबांकडनं मला असं वाटतं जेव्हा पवन कल्याण साहेबांचं त्या दिवशी सभा झाली त्यांची आणि मी तेलुगू भाषेत बोलले. तेलुगू भाषण कसं कसं मला सांग कसं तेलुगूमध्ये कसं? आपल्या मतदारसंघातलं बॉर्डर जे आहे ते थोडंफार तेलुगू भाषिक आहेत, तर थोडंफार तेलुगू शिकले मी, गोरमाटी सुद्धा शिकले. बंजारा समाजांची आम्हाला थोडं सांग, काय म्हणून दाखव. నేను మీ పుట్టింటి బిడ్డ అవును నాకు మీ ఓట్లే తీసుకోన్లి నాకు मतदान చేసి గెలిపియండి. हे तेलुगू आहे. कसं आहे, आमच्याकडे जो काही बेल्ट आहे तो तेलंगणा लागून आहे. तिथे तो म्हणजे किनी पाळज हा जो भाग आहे, पाळज हे गणपतीचं मोठं क्षेत्र आहे, ते गणपतीचं मंदिर मोठं आहे त्या ठिकाणी, पण तो सगळा भाग तेलंगणा लागून आहे. अच्छा. त्यामुळे तिथे वर्ग जो आहे मोठा तेलुगू बोलणारा वर्ग आहे. तर मला काही जमलं नाही इतके वर्ष, पण तिने तेलुगू बिलगू शिकून घेतलं आणि जेवढं आवश्यक ते बोलली त्या ठिकाणी. खुश झाले असतील लोक हा, मग एकदम. काय पवन कल्याणला मुद्दाम म्हणजे बोलका त्यांनी रेवंत रेड्डीला आणलं, तर म्हणलं रेवंत रेड्डीला पवन कल्याणचं उत्तर देऊ म्हटलं आम्ही. त्याला आणलं तिथे, परंतु चांगला झाला त्याचा कार्यक्रम. आणि मग त्या दिवशी शाबासकी शाबासकी भेटली. तेलुगू चांगली बोलते म्हणा. मतदारसंघात काय काय म्हणजे आजोबांनी काय केलं आहे, वडिलांनी काय केलं, हे मतदार सांगायचे, आमच्यासाठी हे करा ते करा, म्हणजे त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ते सांगायचे. पण इतक्या वर्षात तर आपण बघितलं, म्हणजे इतकी वर्ष चव्हाण फॅमिलीचं तिकडे प्राबल्य आहे, नेहमी निवडून आले, तर कोणती कामं झालीच नाही आहेत तिकडे अजून. म्हणजे इतकी वर्ष चव्हाण कुटुंबी असूनही कामं झालीच नाही, अशी तुला कोणती असं काटंब आहे? वाटलं की काय आपल्या आजोबांनी आणि आपल्या बाबांनी हे केलंच नाही इथं, ते किती महत्वाचं होतं. नाही नाही नाही, ही प्रत्येक गुगली आहे. हो, ठीक आहे. गुगली नाही, अजिबात नाही. नाही, प्रत्येक फील्ड जे मला लोकांनी समोर सांगितलं, रस्त्याबाबत हो किंवा पाणीच्या संदर्भात हो किंवा कुठे मुख्य काम असतील, तर नाही, मला असं तर कधी जाणवलं नाही आमच्या मतदारसंघात की कामं कुठले झाले नाही आहेत म्हणून. कदाचित थोडेफार गोष्टी, एक छोटा 500 मीटरचा पॅच राहिला असेल किंवा काय, ते सगळं, पण ते एवढं मोठी काही गोष्टी मला जाणवले नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत छोट्या करायला. गोष्टी, छोट्या म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या इतकी वर्ष झाल्या नाहीत त्या तुम्ही आता करून दाखवा. नाही, जिल्हा परिषदेच्या शाळेत मी असं, जेव्हा मी मतदारसंघात फिरायचे, मी भरपूर अगोदरपासून फिरायला लागले, लोकसभेपासून मी फिरायचे, तेव्हा मी आवर्जून जिल्हा परिषदच्या शाळेत मुद्दामून जायचे. आणि मग आचारसंहिता लागल्यानंतर जाऊ नाही शकले, पण आवर्जून मला जिल्हा परिषदच्या शाळेला भेट द्यायचंच होतं. आणि जेव्हा मी भेट दिली तेव्हा मला भरपूर मला आश्चर्य झालं. जेव्हा तिकडच्या शाळेत स्टुडंट्सबरोबर माझं बोलणं झालं, तर ते स्टुडंट्स माझ्याबरोबर व्हेरी फ्लुएंट इंग्लिशमध्ये इंटरॅक्ट करायला लागले आणि खूप सुंदर प्रकारे त्यांनी उत्तरं दिली. त्यांचे काय अडचणी असतील किंवा त्यांना काय पाहिजे त्यांच्या शाळेसाठी, ते सगळं त्यांनी मला सांगितलं. आणि त्यामुळे मला त्या क्षेत्रात जास्तीत जास्त कामं करायची आहेत. नाही, आता म्हणजे अशोकरावांनी सांगितलं की बेरोजगारीचे तुम्ही बेरोजगार मेळावे घेणार आहात, तर म्हणजे नवीन पिढी तयार होते, बेरोजगार तयार होतात, तर त्या तुलनेमध्ये तिकडे फॅक्टरीज किंवा उद्योगधंदे वगैरे असे काही झाले नाहीत का, की बेरोजगारी कमी कमी होत जाईल वाढत जाण्यापेक्षा? मी या गोष्टीला म्हणजे माझं जे उत्तर आहे, एक तर मराठवाडा हा फार दुर्गम पडतो मुंबईपासून, जवळपास 600 किलोमीटर आहे. हा विषय जो बॅकलॉगचा विषय जो आहे, म्हणजे जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंट ज्या झाल्या असतील ते संभाजीनगर असतील, जालना असेल, या परिसरात अधिकच्या झालेल्या आहेत. मराठवाड्यामध्ये एक सगळ्यात बेसिक ड्रॉबॅक जो आहे, तो मराठवाडा हा मुंबईपासून फार लांब पडतो. आणि निजामाच्या काळापासून हैदराबाद आम्हाला फार सोयीचं पडलेलं आहे, पण हैदराबादची गुंतवणूक या भागात कमी आहे, अधिकची त्या आंध्र प्रदेशमध्ये किंवा तेलंगणामध्ये आहे.
त्यामुळे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट हे म्हणावं तसं झालेलं नाही. तर अर्थात इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट उद्या सांगितल्यानं 8 दिवसात होणार नाही, 1-2 वर्ष लागतील त्याला. पण मधल्या काळामध्ये प्लेसमेंटचं जो काम, एवढी मुलं दरवेळी शिकून बाहेर पडते. एज्युकेशन इन्स्टिट्यूट चांगले आहेत. नांदेडला, लातूरला, या सगळ्या भागामध्ये एज्युकेशन हब झालं आहे आता आणि विद्यार्थी चांगले शिकून बाहेर पडत आहेत. दिवाळीला मी गेलो असताना अनेक मुलं मला आमच्या भागातली भेटली, जी नांदेडला सुट्टीला आली होती. ते म्हणजे साहेब आम्ही जॉबला आम्ही पुण्यामध्ये आहोत, मुंबईला आहोत, इथे काही ऑपॉर्च्युनिटी नसल्यामुळे तिकडे जावं लागलं. तर मी म्हणलं तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स काय तुमच्या कंपनी लोक इथे येतील का? साहेब प्रयत्न केले तर लोक येतील. मग फोकस जो आहे तो इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट मराठवाड्यामध्ये विशिष्ट भागात झालेली आहे, काही भागात झालेली नाही आहे. तेव्हा तेच इन्व्हेस्टमेंट यायला 2-3 वर्ष लागले. तर मीन टाईम प्लेसमेंट करण्याच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना, शिकलेल्या मुलांना काही प्रमाणात तरी ॲब्झॉर्ब करता आलं पाहिजे मराठवाड्यातल्या इतर भागामध्ये. हा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि ती खरं गरज आहे. 18 ते 30 वयोगटातला जो वर्ग आहे त्याची खरी जी अडचण आज आहे ती म्हणजे जॉब ऑपॉर्च्युनिटीज कमी आहेत. भविष्यात श्रीजय यांनी भाजपसोबतच कायम राहावं असं वाटतं आता या काय हरकत नाही. जर भाजपमध्ये ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या मिळत असतील, सुरुवात BJP पासून त्यांनी केलेली आहे आणि अर्थात मी निर्णय घेतला तर स्वाभाविक एकाच घरात 2 पक्ष असू शकत नाहीत आणि दिसायला लोकांना वाटलं असं की बघ काय मुलगा एका पक्षात, मुलगी एका पक्षात, असा काही विषय नव्हता. परंतु मला वाटतं जिथे आता सुरुवात चांगली आहे आणि भाजपमध्ये एकंदर मी पाहतो आहे वर्किंग पॅटर्न वेगवेगळा आहे, काम करायची पद्धती आहेत. युवा मोर्चा आहे, जसं तिकडे युथ काँग्रेस युवा मोर्चा आहे, सगळ्या वेगळ्या पद्धतीने काम सुरू आहे. मला वाटतं ती हळूहळू तिला अंदाज येईल आणि आय थिंक शी विल बी हॅपी. चव्हाण साहेब, तुम्ही आत्ता तो विषय काढला म्हणून प्रश्न विचारते. आत्ता जेव्हा निकाल लागले, तुम्ही थेट टीका केली होती काँग्रेसवर आणि नाना पटोलेंवर की 101 जागा लढले ते आणि 14 जागा जिंकून आल्या. तुम्ही म्हणाले होते की अशा पद्धतीने खाली 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 जात आला तर ते जे तुम्हाला कॉर्नर करणारे लोक होते किंवा अडचणीत आणणारे लोक होते ते यांच्यातलेच होते का? आणि तुम्ही जी टीका केली ते म्हणजे तुम्हाला दिसत होतं का? आता बरं वाटतंय का कशाबद्दल? जे काय झालं काँग्रेस? नाही, मला काँग्रेसचं काय झालं याचं बरं वाटण्याचं किंवा वाईट वाटण्याचं काही कारण नाही आहे. का? त्यांच्या तुम्ही आता त्यांच्या विरोधात आहात. नाही, त्यांनी comparison ऐकून केली होती घ्या. की आम्ही 90 जागा माझा आणल्या. मुद्दा एवढाच आहे की मी राज्याचा प्रमुख असताना शरद पवारांच्या नंतर मी 82 जागा आणल्या होत्या महाराष्ट्रामध्ये, 82. त्याच NCP काय 62 जागावर होते, 60 RR पाटील होते, अजित पवार होतेच त्यापासून. त्यावेळेस 62 जागा NCPच्या आणि RR पाटलांनी मला शाबासकी दिली. त्यामुळे तुम्ही एवढ्या जागा आणल्या महाराष्ट्रामध्ये, फार कौतुक करण्यासारखं आहे. म्हणजे 82 जागा महाराष्ट्रात मी आणल्या होत्या. मला राजीनामा द्यावा लागला. मी गेल्यानंतर त्या ठिकाणी पृथ्वीराज बाबा आले आणि त्यांनी 82वरून 42वर आणली जागा सगळ्या आणि 42वरून नानांनी 16वर आणल्या. मग हे काय आहे आणि कसलं काय काम चाललं आहे? मग मला एवढं सांगायचं म्हणजे त्यांच्या पक्षात त्यांचं आता काय मोजमाप आहे किंवा त्यांचा परफॉर्मन्स काय, उत्तम परफॉर्मन्स म्हणून त्यांना शाबासकी दिली असेल, तुम्ही काम अजून चालू ठेवा. आनंदाची गोष्ट, आम्हाला आनंद आहे की ते तसंच चालू ठेवा. म्हणजे काय आहे ते संपतील 16 तारखेला, 16 लोक जी आलेली आहेत. पण कोणाला असं आहे की सातत्याने ज्यावेळेस पक्षाला मार बसतो आहे आणि तेच चालू आहे आणि हे राज्याचे मुख्यमंत्री व्हायला निघाले, या कशात काही नाही, अजून इलेक्शन नाही, मतदान नाही, आपली काही तयारी नाही, जागा आपण चांगल्या जागा सोडून दिल्या आणि त्याचं खापर माझ्यावर. म्हणजे मी त्या वाटाघाटीमध्ये सुरुवातीला इनिशियल स्टेजला होतो फक्त, नंतर याने सगळ्या चांगल्या जागा सोडून दिल्या आणि ज्या जागा सोडल्या ते मित्र पक्षाला जागा निवडून आणल्या त्यांनी. त्या उदाहरण भिवंडीची जागा सोडून दिली जी काँग्रेसला मिळाली असती. बाळ्यामामा लोकसभेला खासदार तिथे बाळ्यामामा, मी म्हणून तिकीट द्या म्हणून सांगितलं होतं मी, सोडून त्यांनी एक माणूस ठरवला होता त्याला द्यायचं आहे म्हणून आणि म्हणून बाळ्यामामाला 2 वेळेस हाकलून दिलं तिकडून. एवढं पोटेन्शियल कॅन्डिडेट असताना सोडून दिले, चांगल्या जागा सोडून दिल्या महाराष्ट्रातल्या, अशी अवस्था झाली. त्यामुळे चांगल्या जागा हातून गेल्या, 16 जागा निवडून आज महाराष्ट्रामध्ये येतात आणि हे महाराष्ट्राचे नेते आणि यांना मुख्यमंत्री. मग करा म्हटलं, चांगली गोष्ट आहे. पण तुम्हाला काँग्रेसच्या आत्ताच्या स्थितीकडे बघून काय वाटतं? वाईट वाटतंय का बरं झालं आपण तिथनं बाहेर पडलो अशी भावना आहे का बरं झालं अद्दल घडली यांना असं वाटतंय? मला एवढं वाटतं की माझा निर्णय योग्य होता भाजपमध्ये येण्याचं, एवढंच मला वाटतं. अच्छा. माझा प्रश्न तुम्हाला आहे, भाजपमध्ये राहून राज्याच्या राजकारणामध्ये तुम्हाला संधी मिळेल असं वाटतं की आता इथून पुढचं करिअर दिल्लीतच करायचं ठरवलं आहे? नाही, मी आता राज्यसभेचा मार्ग मी स्वीकारलेला आहे. मला मोदी साहेबांनी आल्यानंतर जवळपास 48 तासाच्या आतच मला राज्यसभेवर आल्या देण्याचं पहिलंच उदाहरण असेल की त्यांनी मला 48 तासामध्ये राज्यसभेवर पाठवलं आणि ती बिनविरोध निवड झाली. म्हणजे आता मी माझ्या आयुष्यामध्ये जो काही कार्यकाळ घालवलेला आत्तापर्यंत फार संघर्षाचा घालवला, नाकारत नाही, खूप मेहनत केली, त्यासाठी रिझल्ट्स पण दिले. मी ज्यावेळेस राज्यसभेत उभं टाकलो, माझं पहिलं मेडन स्पीच देत असताना
तर माझी ओळख उपराष्ट्रपती आमचे जे सभापती आहेत त्यांनी करून दिली. हे महाराष्ट्राचे दोनदा मुख्यमंत्री म्हणजे एक सुरुवातीला इंट्रोडक्शन लागतेच ते करून दिलं. दोनदा मुख्यमंत्री राहिले. तर समोरून अनेक विरोधी पक्षातून आवाज आला, काँग्रेसकडून आले. हो म्हटलं, मी काँग्रेसकडून आलो, मी काँग्रेसमध्ये असताना तिथेही प्रामाणिकपणे मी काम केलं, जागा निवडून आल्या आणि म्हणून काँग्रेसचा मुख्यमंत्री झालो. आज भाजपमध्ये आहे तर इथेही प्रामाणिकपणेच काम करेन, जिथे मी राहिलो ते प्रामाणिकपणे काम केलं आहे. हे डायरेक्टली बोललो समोर. माझा मुद्दा एवढाच आहे की आज आयुष्यामध्ये जे मी निर्णय घेतलेला आहे, उर्वरित आयुष्य ठीक आहे 10-15 वर्षातून काम करेन, जास्तीत जास्त आज मी 64-65 आहे, कदाचित 10 वर्ष काम करेन प्रकृतीप्रमाणे म्हणा किंवा जे काही असेल त्याच्यामुळे काम करेन, बघूया काय होते ते. बरं, या दोन्ही मुलींमध्ये त्यांच्यामध्ये म्हणजे नेतृत्वाचे गुण तुम्हाला लहानपणापासून दिसत होते? भाषणं करायच्या या शाळेमध्ये कोणी सांगतो कसं घरात वातावरण असं असतं. मी सुद्धा, भाषणाचा विषय नाही आहे, भाषणात आपोआप येतात माणसाला ते कालांतराने. आज मीडिया एवढा, सोशल मीडिया स्ट्रॉंग झाला की माणूस पाहूनच मुलं शिकतात हल्ली काय चाललंय काही नाही ते. आमच्या घरात वातावरण पहिल्यापासूनच सामाजिक राजकीय ह्या गोष्टी आज नाही. आता मी सुद्धा वडील असताना बॅक ऑफिस मीच सांभाळायचो. म्हणजे मी त्यावेळेस SSCला होतो, त्यावेळेस बरंचसं काम वडिलांचं मी त्यांचे म्हणजे वडिलांचं बॅक ऑफिस तुम्ही सांभाळायचं, तुमचं बॅक ऑफिस मुली सांभाळतात? काही प्रमाणात बघायचे ना ते मला, काही प्रमाणात सांभाळायचे. तिला हो जास्त काही प्रमाणात नाही, तेच सांभाळायचे असं सांगायचं. नाही. पण ती शिकली बरीचशी आणि सोशल मीडियावर लक्ष आहे, काय चाललं त्यावर लक्ष आहे. आय थिंक शी इज पिक्ड अप वेल. श्रीजय, पहिलं भाषण कधी केलं होतं? पहिलं भाषण राजकारणातलं नाही, एकूण. स्कूलमध्ये असताना. स्कूलमध्ये कॅप्टनशिप असतं तेव्हा निवडणुकी होते. अच्छा. आणि तेव्हा पहिलं भाषण माझं तेव्हा तिकडे झालेलं. आणि त्याच्यानंतर मला डिसिप्लिन मिनिस्टर बनवलं. अच्छा, पण कोणत्या स्टँडर्डला? कोणत्या? 10th स्टँडर्डला. अच्छा. मी त्याच्या अगोदर भाषण केलेलं. स्टेज फ्राईट नव्हतं कधी, पण ॲज इन स्टेजवर उभं राहून प्रत्यक्ष एकट्याने बोलणं, तर तो पहिली संधी होती ती. कुठली? जेव्हा मी स्कूलमध्ये कॅप्टनशिप. पण मग आता राजकारणातलं भाषण म्हणजे अशोकरावांच्या प्रचारामध्ये वगैरे तर होतीच ना, भाषण होत होती. पण मी जास्त काय बोलायचे नाही. नाही? मग आता स्वतःच्याच प्रचाराची भाषणं एकदम दणका लावला त्याचा? नाही म्हणजे तेव्हा मला असं वाटतं माझी तेवढी मॅच्युरिटी नव्हती. जेव्हा वडील आणि आई उभे होते तेव्हा आम्ही अजूनही शिकत होतो, कॉलेजमध्ये होतो. माझं फोकस वेगळे ठिकाणी होतं. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं आज माझी मॅच्युरिटी जास्त आहे, मला जास्त समजूत आहे. आणि कसं प्रचारात काय बोलायला पाहिजे, कसं लोकांचे मनं जिंकले पाहिजे, त्यातून भाषण आपण कसं करायचं. मी पॉलिटिकल भाषण जास्त करत नाही. माझ्या मनात जे येतं आणि जे लोकांच्या हितासाठी येतं, त्यामुळे मला वाटतं तो कनेक्ट एक माझा मतदारसंघातल्या लोकांबरोबर जमता आलं आमचं. तर मला पॉलिटिकल भाषणं मी केले नाही एवढे. म्हणजे जसं पवन कल्याण बोलतो एकदम त्या दिवशी झाला तसा. अच्छा, त्या दिवशी भाषण तसं झालं. अच्छा. हो. पण मग म्हणजे तसं भाषण करायला आवडतं का, एरवीच आपलं मुद्दे घेऊन आपलं सोबरली मांडत राहायचं? मी जशी आहे मला असं वाटतं मी खूप सिम्पल आहे. मला जास्त टीका करायला आवडत नाही. आपल्याकडे जे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत, आपण जे पॉझिटिव्हली आपल्या मतदारसंघातल्या लोकांसाठी करू शकतो, आपल्या कुटुंबाने काय पॉझिटिव्ह केलं आहे त्याच्यावर जास्त फोकस आहे माझं. आय थिंक नेगेटिव्हिटी भरपूर आहे या जगात, त्याला जरा आपण बाजूलाच ठेवून पॉझिटिव्हली पुढे कसं जाता येईल ह्याच्यावर जास्त लक्ष द्यायला पाहिजे. श्रीजय, तुझ्यासाठी मोदींची सभा झाली होती जी. तुमच्या मतदारसंघात. ती म्हणजे सगळ्यात मोठी सभा असेल ना या पूर्ण काळातली, सगळ्यात मोठी सभा. म्हणजे पवन कल्याण वगैरे असतील, पण मोदींची सभा. त्या सभेचा अनुभव, देशाचे पंतप्रधान आपल्या प्रचारासाठी आलेले आहेत, शेजारी बसले आहेत, त्यांना भेटणं, त्यांनी तुझ्यासाठी भाषण करणं, हा सगळा अनुभव कसा होता? म्हणजे तुझी पहिलीच निवडणूक आपण बोलतोच आहे, आणि त्या पहिल्याच निवडणुकीत अर्थात लोक खूप होते त्या सभेला, गर्दी खूप होती, प्रचंड मोठं आलेले, माझ्यासाठी एकटीसाठी नाही, नांदेडमध्ये सभा झाली. जी, खूप सुंदर एक वातावरण होतं. म्हणजे मला खूप असं आय फेल्ट अ लॉट ऑफ प्राईड दॅट डे, कारण माझे वडील सुद्धा त्या स्टेजवर होते, मी सुद्धा त्या स्टेजवर होते. माझ्या मनात माझे आजोबा होते, माझी आई होती. आणि त्या दिवशी मला खरंच गर्व वाटलं की आज जे माझ्या आईवडिलांनी घडून आणलं त्याच्यासाठी मी सुद्धा पुढे काम करणार आहे. आणि ते मनात ठेवून मी आले.
ते आपल्याकडं हां हां नाही, हे जे आत्ता सांगितलं तर आमच्याकडं काही फोटो आहेत जी तुमच्या दोघांचे आहेत. जी. तर ते फोटो आपण बघू. हां, ते फोटो आपण बघू आणि मग पुढे जाऊ. आता हा फोटो आहे, तर याच्यामध्ये शंकररावांच्या कडेवरचं कोण आहे आणखीन सांगा. माझ्या आईच्या कडेवर सीजे आहे आणि माझी दुसरी मुलगी सुजिया जी आहे ती वडिलांच्या ह्याच्यावर आहे. पण अशोकराव, तुम्हाला कधी फोटो काढलाय सांगता येईल? हा तिच्या दुसऱ्या वाढदिवसाचा फर्स्ट पहिल्या वाढदिवसाचा फोटो आहे. म्हणजे पहिल्या वाढदिवसाचा 1 वर्ष पूर्ण वयाला झाले असतानाचा. ते काय कॅन्डल आहे खाली. हा ना. ते वडील ज्यावेळेस पण 2 मेणबत्त्या दिसत आहेत. हो, मग आम्ही दोघं आहोत दोघींच्या ना. साठीच्या. आम्ही दोघं आहोत. ज्यावेळेस गृहमंत्री होते त्यावेळेस ते 8-10 दिवसाला तरी चक्कर असायची. हा बंगला जो आहे तो शिवनेरी हा वर्षाला लागून बॅक साईडला तिथेच बंगला आहे. तर वडील तिथे अधूनमधून आले, ते गृहमंत्री होते आणि अधूनमधून आले की ते घरी उतरायचे आणि मुलांची वगैरे त्यावेळेस वेळ काढायचे, थोडा वेळ मिळायचा. जुन्या आठवणी आहेत सगळ्या. श्रीजय, आजोबांची सगळ्यात म्हणजे सगळ्यात स्मरणारी आठवण काय आहे? आजोबा म्हणजे शंकरराव म्हटलं की काय, कोणती आठवण येते? मी खूप वेळा बोललेले, आजोबांचं जेव्हाही नाव घेतो ते आम्हाला आमच्या बेस्ट फ्रेंड सारखेच आम्हाला समोर दिसतात. आम्हाला सगळ्यांना, महाराष्ट्राला सगळ्या ते हेडमास्टर होते. पण आमच्या बाबतीत तसं नव्हतं. माझी बहीण आणि मी, आम्ही दोघं नानांना ॲज अ बेस्ट फ्रेंडच बघायचो. म्हणजे आम्ही खूप जवळ होतो. शेवटला जेव्हा नाना आमच्याबरोबर सागर बंगल्यात राहायला आलेले, तर असं एकही दिवस नव्हतं की आम्ही नानांना शाळेत जायच्या अगोदर भेटायचं नाही. किंवा म्हणजे रोज शाळेत जायचं अगोदर आमची रुटीनच असायची, नाना आज शाळेला चाललो, आता शाळेला चाललो. आणि मग परत घरी आल्यावर संध्याकाळी आम्ही मरीन ड्राईव्हला जायचो वॉक करायला. आणि माझी बहिणीची हाईट माझ्यापेक्षा थोडी उंच येते, तर नानांच्या बरोबर ती खांद्याला म्हणजे तिचा खांदा व्यवस्थित नानांना मदत करायचं. तर आम्ही दर संध्याकाळी मरीन ड्राईव्हला जायचो त्यांच्याबरोबर. तिकडे पहिले भुट्टेवाले असायचे, तर मी आणि माझी बहीण भुट्टा खायचो, ते नाना कॉर्न खायचे. आणि बरेच काही आठवणी आहेत नानांसोबतचे. ते आमच्याबरोबर कॅरम खेळायचे, चेस खेळायचे, आम्हाला अभ्यासात मदत करायची. त्यांची उर्दू खूप छान होती त्यामुळे हिंदी शिकवायचे, मॅथ्स शिकवायचे. तर बरेच काय आठवणी आहेत. अशोकरावांनी काय शिकवलं राजकारण सोडून? नाही, आमचं इकॉनॉमिक्सचा अभ्यास घेतलाय त्यांनी, पॉलिटिकल सायन्सचा अभ्यास घेतलाय त्यांनी, सिविक्स शिकवलं. अच्छा. म्हणलं आम्ही आवर्जून त्यांच्याकडेच जायचो, सिविक्स आहे बरा, जरा शिकवा. अच्छा. आणि घरामध्ये अशोकराव, या मुलांनी, मुळामध्ये तुम्ही कधी शंकररावांचा मारबीर खाल्ला होता का? आणि या मुलींच्या वाट्याला असं काही आलं होतं? नाही, मुलींच्या वाटेला हा विषय कधी आलाच नाही. आणि त्यांच्यावर खूप लाड करायचे. त्यांचं नाही, तुमचं म्हणतोय मी. काय तुमच्याकडून वगैरे? नाही, कधीच नाही. पप्पांनी आवाज उंच कधी करून कधी पण कधी बोलले प्रश्नच उद्भवला. घरात तसं वातावरणच कधी नव्हतं आणि कधी खूप त्यांच्यावर प्रेम केलंय. आणि शिकल्या, मुंबईत राहिल्या, एज्युकेशन झालं, CBSE शिकल्या, सॉरी ICSE शिकल्या, ICSE शिकल्या. यांना कधी माहिती असायचं का आपल्या मुली कोणत्या वर्गात आहेत? नाही, माहिती असायचं. आणि ते मी आयुष्यात त्यांना कधी आले होते का शाळेमध्ये? आलेले ना. दहावीचं पहिलं परीक्षा होतं. मी म्हणलं पहिल्यालाच यायचं, मग यायचं नाही, कारण की येतं तर सिक्युरिटी भरपूर येते. म्हणलं पहिलं एक्झामला सोडायला यायचं, बस त्याच्यानंतर आई येईल. मग नंतर ग्रॅज्युएशन डेला आलेले. हा, आता हा एक फोटो बघा. हा नांदेडचा फोटो आहे. आय थिंक आहे आपलं मुंडनच्या अगोदरचं आहे. हा, जावळ हे नांदेडचा फोटो आहे. पण ह्या त्याच वयाच्या दिसत आहेत. हो, एका वर्षाच्या. हो, एका वर्षाचा. नाही, म्हणजे तो आधीचा फोटो आणि हा फोटो. हा, एका वर्षात. म्हणजे आमचं मे महिन्यात आम्ही जन्मलो, तर पुढच्या एका वर्षात जून जुलैमध्ये आमचं हे झालेलं. आणि तिकडे बारडला एक शीतला माताचं मंदिर आहे. आणि तिकडे आमचे साहेबांचे पण तिकडेच झालेले, आमचे सुद्धा तिकडेच झालेले. आणखीन एक आहे, अजून एक फोटो आहे आपला जो. हा फोटो खूप फेमस झालाय. सांगा या फोटो बद्दल. आणि आता अशोकराव, तुम्ही सांगा हा फोटो कधी काढलाय आणि हा कुठं काढलाय? फोटो बाबुलनाथला आमचा जो फ्लॅट आहे त्या फ्लॅटमध्ये आम्ही एकत्रपणे काढलेला फोटो आहे हा. आता मला तारीख किंवा वर्ष सांगता येणार नाही, पण त्यावेळेस त्यांचं वय साधारण 7-8 वर्षाचं वय असेल असा माझा अंदाज आहे. पण ऑकेजन काय होतं? तुम्ही सगळेजण असे नटून बसलेले आहात. काही दिवाळीचं किंवा असं असावं असं वाटतं, मला लक्षात दिवाळी नाही. नसेल,
मला वाटतं आमचा वाढदिवस होता. असं त्यावेळेस आमचा कदाचित असं मला वाढदिवस लक्षात नाही काय एक्झॅक्टली. दिवाळीला नांदेडला असतो आपण. करेक्ट. श्रीजय, राजकारणाचे अनेक धडे घेतलेत आणि आता या सगळ्या जुन्या गोष्टी येत आहेत, तर राजकारणाव्यतिरिक्त तुला काय आवडतं? वाचन, सिनेमा बघणं, नाटक बघणं किंवा दुसरे कोणते छंद वगैरे? हॉबीज म्हणणं मला कुकिंग आवडतं, जेवण बनवणं, जेवण खाऊ घालणं खूप आवडतं, सिनेमा बघायला आवडतं. जेवण बनवायला आवडतं? हो. काय काय बनवायला आवडतं? मी सगळंच बनवते, व्हेजिटेरियन असो नॉन व्हेजिटेरियन असो. म्हणजे आमची फॅमिलीला खायला पण आवडतं, खाऊ घालायला पण आवडतं. कोरियन रेसिपी खूप आपल्या आमच्या घरामध्ये इंटरनॅशनल कोरियन भाषा शिकल्या दोघे. के म्युझिक, के पॉप, के ड्रामा. त्यांचं सगळं यंग जनरेशनचं सगळं ते BTS, कोरियन भाषा, कोरियन जेवण सिरियल्स, एक आवडीचा भाग आहे. म्हणजे ते काही हे नाहीये. नाही, पण जेवण बनवायला आवडतं, मूवीज आवडतात आणि जे काय पॉझिटिव्ह घेऊ शकतो त्याच्याकडनं. फार नॉर्मल लाईफ आहे, काही म्हणजे बिलकुल एकदम मोकळीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. जेवणात कोणती डिश तुला जास्त बनवायला आवडते आणि ती जास्त खिलवायला आवडते? मला बेकिंग आवडतं, मी केक्स खूप बनवते. माझ्या बहिणीला माझ्या हातातलं डिझर्ट्स खूप आवडतात आणि मला तिच्या हातातलं नॉनव्हेज खूप आवडतं. ती मस्त रस्सा बनवते, खूप सुंदर, अप्रतिम. कधी या. आणि अशोकरावांना कोणती आवडती डिश त्यातली? तुम्हीच सांगा. असं मला काही असं काही जे आलं ते घ्यायचं, असं काही स्पेसिफिक काही आपला विषय नाहीये. विजया वडील लेकीच्या नात्यातला एक काय म्हणतात ना बेसिक असतो तो म्हणजे हट्ट असतो. कधी असा खूप हट्ट केलाय बाबांकडे की हे हवंच आहे आणि तो त्यांनी पूर्ण केलाय, किंवा एखादी गरजच पडली नाही, हट्ट करायची गरजच पडली नाही. कारण काय, आम्हाला जे आयुष्यात पाहिजे असायचं ते मला असं वाटतं आयुष्यात काही चांगले गोष्टी घडले आणि आम्ही चांगले गोष्टी केले त्याच्यामुळे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स म्हणून किंवा बरं चांगला, चला एक्झाममध्ये चांगले नंबर आले तर आपल्याला हे भेटलेलं आहे, किंवा तुम्ही काय चांगली गोष्टी केल्यात तर आम्हाला कधी हट्ट धरायची गरजच पडली नाही. आणि मला खरंच असं वाटतं की आईवडिलांनी खूप सुंदर संस्कार दिलेत आमच्यावर आणि इट्स ऑल क्रेडिट गोज टू देम की आम्ही आज जे काय आहोत आज त्यांच्यामुळे आहोत. पण शाळेमध्ये, कॉलेजमध्ये तुम्ही दोघी जणी खूप हुशार होतात, बऱ्या हुशार होतात, अभ्यासात फार रस नव्हता असं होतं, काय होतं सांगा. नाही त्या तशा काय आवडायचं नाही शाळेमध्ये? शाळेत सगळंच आवडायचं, असं नाही की काही आवडलं नाही, पण कमिंग फ्रॉम अ पॉलिटिकल बॅकग्राऊंड शाळा सोपी नसते, कॉलेज सोपं नसतं. त्यामुळे आम्ही कधी कॉलेजमध्ये असताना डिस्क्लोज कधी केलं नाही की आम्ही कोण आहोत, काय आहोत. आम्ही कॉलेजमध्ये असताना म्हणा किंवा लॉमध्ये तुम्ही काय असताना सांगायचं मग? काही सांगायची गरज पडत नाही. तुम्ही असं की अरे तुमच्या मैत्रिणींमध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये फादर इज ॲट गव्हर्नमेंट सर्व्हंट. अच्छा, आता काय गव्हर्नमेंट सर्व्हंटच आहे. फादर गव्हर्नमेंट सर्व्हंट, मदर हाऊस वाईफ. आणि त्यांना नाव बिवावरून कळायचं. कोणतं कॉलेज शाळा होती? जय हिंद कॉलेज आणि विलाजीचा हायस्कूल. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर लॉ करायला केसीला झालं. कधी रिव्हील नाही झालं का? कधी कोणाला कळलं नाही? नाही आणि कळालं ज्या दिवशी CM डिक्लेअर झाले त्या दिवशी टाइम्स ऑफ इंडियामध्ये फ्रंट पेजवर फोटो आली आणि आमचं असं झालं की आता कसं करायचं. पण असं काय म्हणजे वाईट नाही वाटलं. ऑफकोर्स इट वॉज अ मोमेंट ऑफ प्राईड की आज ते घडलेलं आहे. आणि न्यूजपेपरमध्ये माझं आठवण आहे, मला गेटमध्ये एंट्री करायच्या अगोदरच माझ्या एका मित्राने न्यूजपेपर दाखवलं, हे तूच आहेस का? म्हणलं नाही हे मी नाही आहे. नाही, पण तसं घडलेलं. आणि मी जिथे जॉब पण करत होती मी असं ठरवलेलं की मला कोणालाच डिस्क्लोज करायचं नाही की मी कोण आहे. कारण काय खूप स्टिरियोटिपिकल थिंकिंग चालू होऊन जाते, एक बघायचा दृष्टिकोन माणसाचा बदलून जातो आणि प्रत्यक्ष व्यक्ती कसे आहेत आपण, आणि आपण त्यांना असं वाटायला नको की आपण काहीतरी वेगळं आहोत. त्यामुळे असं सिंपल राहिलं. कुठे नोकरी केली? मी एका स्मॉल एकदम लहान फर्ममध्ये काम केलेलं आहे आणि माझी पहिली पगार लॉ फर्म होती? लॉ फर्ममध्ये काम केलंय. माझी पहिली पगार 15,000 रुपये, TDS कापून 13,500. आणि मग सकाळ काय 10 ते 5? नाही हो, कसलं आर्बिट्रेशन असायचं तर कधी कधी 10 पण वाजायचे रात्रीचे. आणि सकाळी लवकर ऑफिसला पोचा, जे काय कोर्टला जायचं असेल तर कोर्टचं सगळं तयारी करा. मला आठवण आहे माझ्या
फर्स्ट डे ऑफ ऑफिस आणि मला आठवण आहे सरनी मला विचारलं तू कोट आणलेस, म्हणलं हो सर. टाय आणलेस, हो सर. चल कोर्टात जायचंय. म्हणलं अय्या मला माहित नाही काय आहे, म्हणजे आपण कुठून भांडतोय काय. नाही नाही तारीख मागायची, मी जसं बोलतो तसं तू जजला सांग. आणि मी बोलायला सुरुवात केली आणि त्यांनी जजनी विचारलं की स्टेट युअर नेम. मला माझं नाव सुद्धा घेता नाही आलं. म्हणलं हे असं. मग म्हणली सर काय नाही पहिला दिवस आहे तिचं जरा. म्हणलं मग भेटली तारीख आणि मग नंतर भीती निघाली. मग पण आता म्हणजे जेव्हा आता त्या मित्रमैत्रिणींना की आता आपली मैत्रीण आमदार झाली, आता त्यांच्या काय रिॲक्शन्स आहेत? आम्ही सेलिब्रेशन झालं त्याचं? सेलिब्रेशन आणि कुठं झालं? आम्ही खूप सिम्पल लाईफ जिलेली आहे. मला म्हणजे जास्त मित्रमैत्रिणी नाही. बंगला असतो पण मी हे वारंवार म्हटलेलं आहे की तो बंगला खोकला एम्प्टी असतो. तुम्हाला घर भेटतं, तुम्हाला गाडी भेटते, पण एक बंगलो एम्प्टी असतो. आणि जास्त मित्रमैत्रिणी करायची संधी भेटत नाही. जसं बिल्डिंगमध्ये राहतात तर बिल्डिंगचे कॉलनीचे सगळे मित्रमैत्रिणी होतात, पण आम्हाला कधी तसं चान्स मिळालेला नाही. आणि शाळेचे जे काय होते मित्रमैत्रिणी किंवा कॉलेजचे जे काय होते त्यांच्याबरोबर एवढं काय म्हणतात वेळ स्पेंड करायला मिळालेला नव्हतं. रिस्ट्रिक्शन्स पण येतात आपल्याला भरपूर की आपल्याला एका वेळानंतर यू हॅव टू बी व्हेरी प्रिकॉशियस ऑफ वेअर यू गो अँड व्हॉट यू डू. बिकॉज आपलं नाव सोबत एक मोठं नाव अटॅच्ड असतं. आणि त्यांनी ऑफकोर्स कॉंग्रॅच्युलेट केलं मला. दे आर व्हेरी हॅपी अबाउट इट आणि दे ऑल्सो फील प्राऊड अबाउट इट. पण असं पार्टी सेलिब्रेट करायला नाही. अशोकराव, शंकरराव कारण म्हणजे गृहमंत्री होते आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये देशामध्ये खूप मोठ्या गोष्टी झाल्या होत्या. त्यामुळं ते झेड सिक्युरिटी आणि असं सगळं त्यावेळेला होतं. म्हणजे सगळ्यात ज्यांना धोका आहे अशा कुटुंबांपैकी तुम्ही होतात. तर त्याचं म्हणजे त्याच्यातनं जी रिस्ट्रिक्शन्स आली, तुमच्यावर आली, मुलांवर आली, त्यावेळेस ऑपरेशन ब्लू स्टार, नंतर बाबरी मस्जिद आणि देशामध्ये कायदा सुव्यवस्था नेहमीपासून म्हणजे म्हणजे शंकरराव चव्हाण साहेब दोनदा गृहमंत्री होते. एकदा सुरुवातीला राजीव गांधी असताना ते गृहमंत्री होते आणि नंतर नरसिंहरावजींच्या काळामध्ये गृहमंत्री पूर्ण काळ होते ते. जवळपास 7-8 वर्ष गृहमंत्री होते. एक टर्म पूर्ण आणि नंतर एक 2-3 वर्ष म्हणजे 7-8 वर्ष तर मी पाहिलं की त्या सुरुवातीचं गृहमंत्रीपद नंतरच्या गृहमंत्रीपदाने जमीन आसमानाचा फरक होता. देशातले अंतर्गत इंटरनल सिक्युरिटी प्रॉब्लेम्स हे सगळ्या गोष्टी मी फार जवळून पाहिलेल्या, कारण मी दिल्लीमध्ये बराचसा काळ माझाही गेलेला आहे. ते जेव्हा गृहमंत्री झाले तेव्हा देशाच्या चारी बाजूला प्रॉब्लेम होते. ईशान्य भारतात प्रॉब्लेम होता, काश्मीरला प्रॉब्लेम होता, पंजाबमध्ये प्रॉब्लेम होता, खाली LTTEचा प्रॉब्लेम होता, आंदोलनं, आरक्षणाची, मंडलची आंदोलनं सुरू होती, बाबरी मशिदीचा तो प्रश्न होता. त्यांचा कार्यकाळ व्यस्त गेला आहे त्यावेळेस. आणि पंजाबमध्ये निवडणुका त्यांच्या काळामध्ये त्यांनी घडून आणल्या. म्हणजे ती सुरुवात जी झाली पंजाबमध्ये निवडणुका घेणे, तर ड्युरिंग हिज टेन्युअर त्यांनी त्या इलेक्शन्स पंजाबमध्ये वातावरण निर्माण करून त्या इलेक्शन अर्थात मतदान कमी झालं त्यावेळेस, परंतु सुरुवात मतदानाची त्या प्रक्रिया सुरू झाली. त्यामुळे तो कार्यकाळ वेगळा होता. सिक्युरिटी खूप असायची. मला सुद्धा सिक्युरिटी फार कधी छंद सिक्युरिटी कधीच नव्हता. म्हणजे फार माणसं घेऊन फिरणं, हल्ली जो प्रेस्टीज झालेला आहे, प्रत्येकजण 5-5, 10-10 माणसं घेऊन फिरतो, तर मी ते सगळं अगोदर पाहिलेलं आहे. तसं काही तो विषय नाही आहे. परंतु त्याच्यामध्ये पर्सनल लाईफ फार हॅम्पर होते ना. प्रत्येक ठिकाणी आपण सिक्युरिटी घेऊन जाणं. आता मुलांना हिनं जे सांगितलं खरी गोष्ट आहे ना ती. यांना आता यांच्या या वयामध्ये जर यांना 24 तास सिक्युरिटी माणसं असतील तर हे कामं लाईफ एन्जॉय कसे करतील ते. आम्ही सुद्धा बऱ्याच वेळेस वाटतं की सिक्युरिटी कशाला पाहिजे सिक्युरिटी दरवेळेस. ठीक आहे, कुठे काही फंक्शनला गेलो, कार्यक्रमाला गेलो, कुठल्या संवेदनशील भागात गेलो तर गोष्ट वेगळी आहे. पण 24 तास सिक्युरिटीचा छंद अनेकांना असतो, पण मला त्यातला अजिबात नाही. पण तुमच्या वेळेला तर ती गरजच होती. माझं मला मान्य त्यामध्ये आमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना जवळपास सिक्युरिटी होती त्या काळामध्ये. पण ते सुद्धा त्याची नॉर्मल लाईफ खूप त्याच्यामुळे नुकसान झालं त्यांचं. पण आता काय करणार. तू आता सांगितलं की तुला पहिला पगार 13,500 GST कापून मिळालेला. त्या पहिल्या पगाराचं काय केलं होतं? यांना चेक दिलं मी. आईवडिलांना हातात चेक देऊन टाकलं. अरे की तुम्हाला फिल्मी स्टाईल. हो नाही एकदम फिल्मी. हो असं लगेच डोळ्यात मला चेक जेव्हा हातात आलं तेव्हा मी पप्पांना पहिले व्हिडिओ कॉल केला. मी म्हणलं पप्पा बघा चेक आलाय हातात. तर मग घरी पोचल्यावर पहिले आईवडिलांच्या हातात देऊन टाकलं. आणि आजपर्यंत जी पगार आहे
माझ्या आईनी सांगितलं एकही रुपये त्याच्यातलं खर्च करायचं नाही, ती जसं आहे तसंच राहू द्यायचं. आता पगार वाढलाय ना, आता आमदार म्हणून पगार वाढला आता. पण किती शेवट म्हणजे 13,500 न सुरुवात झाली, पण पुढे किती झाला? मग शेवटचा पगार किती होता? तो आकडा मी सांगणार नाही. हा म्हणजे भरपूर होता, भरपूर होता. नाही. ते फार कमी प्रचंड. काळ का ती हा सर्व्हिस वॉज फॉर लिमिटेड, फार असं नाही केलं. मग मी इंटर्नशिप होते अगोदर, इंटर्न केलं मी बरेच वेळाला, आणि मग त्याच्यानंतर त्यांनी माझं काम पाहिलं आणि मग म्हणलं चला हिला आता पगारी चालू करूया, तर मग तसं झालं. पण मग कोर्टात मजा यायची भांडायला? भांडायला नाही म्हणून, पण कोर्टात एक वेगळी फिलिंग असते. म्हटलं भांडायला आवडतं? नाही नाही, पण आज आम्ही तिथं दोघं भांडायला बहिणी- लागतं ना. नाही, पण आम्ही दोघं बहिणी आहोत, आहे सवय जरा. भांडायचे आहे ना, हा, कारण लागतं तिथं. हा भांडायचं नाही, नको. नाही अरे फार हा. तर ठीक आहे अशोकराव, सांगा तुमचा वारसा, तुमची लेख पुढे चालू होते, तुम्ही शंकररावांचा वारसा आणि आता तो पास ऑन तुम्ही करताय. तर त्यामुळं खूप उत्तम काम श्रीजया. अपेक्षा आहेत, आम्हाला आहेत, महाराष्ट्राला आहेत, मतदारांना आहेत. अपेक्षा खूप आहेत लोकांना, मतदारसंघातल्या, जिल्ह्यातल्या, मराठवाड्यातल्या. आणि मला खात्री आहे की कॉन्फिडन्सने काम करेल. तिला ऑफकोर्स काही काळ मी निश्चितच तिला ट्रेन करेन, मार्गदर्शन मी निश्चित करेन. माझ्या अपेक्षा तिच्याकडून आहेत की मी जे काम सुरू केलेली आहेत ते पूर्णत्वास नेली पाहिजे. मतदारसंघामध्ये एक पॉझिटिव्ह भूमिका घेऊन, निगेटिव्हिटी आहेत करणारी काही मंडळी आहेत, विरोधात सातत्याने लिहित असतात, तो भाग सोडून देऊ आम्ही लक्ष देतच नाही त्याच्याकडे. एक पॉझिटिव्ह साईड घेऊन जी काही कामं अपेक्षित पण आहेत. अशोकराव, एक काम जे इमिजिएट बेसिसवर सगळ्यात पहिलं कोणतं व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं जे श्रीजयानं करा? मला हे वाटतं की जलजीवन मिशन जे केंद्र सरकारने जी योजना आणली त्या योजनेला पूर्णत्वास नेण्याचं काम तिने केलं पाहिजे. मी सुद्धा लक्ष घालून आहे त्या योजनेवर. सुदैवाने मी केंद्र सरकारच्या वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटच्या कमिटीवर आहे आणि केंद्र सरकार त्या योजनेला जवळपास 50% रक्कम केंद्र सरकार देते, राज्य शासन देते. ती कामं अजूनही पूर्णत्वास गेलेली नाहीत आणि मग त्यावेळी माझी इच्छा आहे की माझ्या मतदारसंघातल्या ज्या गावात पाण्याचं दुर्भिक्ष आहे त्या ठिकाणी पाण्याचा अशी किती गावं आहेत आणि त्याला किती काळ लागू शकतो? नाही, काम असं 1-2 वर्षापूर्वी कामं मंजूर झाली. कामं मंजूर आहेत, केंद्र सरकारने पैसा दिला. दुर्दैवाने गेल्या 1-1.5 वर्षामध्ये राज्य शासनाकडून पैसा जो यायला पाहिजे तो अद्यापही आलेला नाही. आणि म्हणून माझा पूर्ण फोकस मी त्यांना एक म्हणजे विश लिस्ट म्हणण्यापेक्षा एक यादीच करून देणार आहे तिला की बा या क्षेत्रात हा टास्क देणारच आहे की हे केलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. कारण शेवटी आपल्या प्रत्येक वाडीत अंड्यामध्ये पाणी प्यायला मिळालं पाहिजे, हे माझा फोकस. रस्ते केले मी, म्हणजे मंत्री असताना रस्ते करून टाकले, गावागावात पोचलो, इमारती झाल्या, सगळं झालं. पण आता म्हटलं पाणी गावागावात मिळालं पाहिजे. ज्या ठिकाणी दुर्भिक्ष आहे त्या ठिकाणी सिंचनाच्या सोयी चांगली, शंकरराव चव्हाण साहेबांनी सिंचनाची उत्तम सोय केली. कृषी क्षेत्रामध्ये चांगलं काम चाललेलं आहे. पिण्याचं पाणी, शिक्षण या 2 गोष्टी लक्ष देणार आहे. आणि स्वतः माझा प्रयत्न मी माणसं ओळखायला कमी पडलो, पण तिने माणसं ओळखली पाहिजे अशी माझी भूमिका आहे. पण असं काय म्हणतात तुम्ही माणसं नाही, हल्ली फार बदललेलं आहे. ज्यांच्यासाठी भरपूर केलं काही माणसं बरोबर राहिली नाहीत. हे दुःख आहे मला या गोष्टीचं. ठीक आहे, बघू आपण काय. पण ते पक्ष बदलल्यामुळं? पक्ष बदलण्याचा विषय नाही आहे. पक्ष ठीक आहेत, पक्षामुळे कोणी आलं न जाणं हा भाग वेगळा आहे. तो ज्याच्यावर भरोसा ठेवला ते काही म्हणणे दगा दिला ह्याचं दुःख आहे. पण मग आता दग्याचं काय, माफ केलं? नाही, सोडून दे, आपलं काम करायचं. आपण राजकारणाचा भाग आहे. ज्यावेळी वडील राजकारणामध्ये एका पातळीवर पोहोचतात आणि त्यानंतर मुलगी राजकारणात येते, त्यावेळी समाजात वावरताना त्या दोघांच्या नात्यामध्ये कृत्रिमता दिसते. मुलगी वडिलांना साहेब म्हणते समाजात वावरताना. पण आत्ता तुमच्याकडे बघून तुमच्या दोघातला जो काही बॉन्ड आहे, जो काही मोकळेपणा आहे, तो तुमच्या नात्याचा USP आहे, जो आम्हाला सगळ्यांनाच खूप भावला. म्हणजे लढणाऱ्या लेकीसाठी तिचा बाप, तिची बुलंद कहाणी, या ओळीचे नवे आयाम तुमच्या दोघांमुळे आज कट्ट्यावरती पाहायला मिळाले. अर्थात राजकारण हे रिलेसारखं असतं, बॅटन हँडओव्हर करावी लागते. शंकरराव चव्हाणांनी तुमच्याकडे केली, तुम्ही श्रीजयाकडे केलेली आहेत आणि तुम्ही त्याच वेगात आता पुढे हा प्रवास सुरू ठेवाल. त्यासाठी अगदी मनापासून शुभेच्छा. आणि कट्ट्यावर आज दोघंही आलात त्याबद्दल मनापासून आभार. थँक्यू. आणि यासोबत क्विकहिल प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, बर्वा स्किन थेरपी, सोनाई पशु आहार, छोकरा साबण आणि ग्रीन हार्वेस्ट या विशेष कार्यक्रमात आता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेट्ससाठी पाहत रहा ABP माझा.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.